काहींची प्रतिभा खूप वेगवेगळ्या रूपातून आपल्या समोर येते आणि आपण थक्क होतो आणि आपल्याला वाटतं की अच्छा हे पण आहे. असेच वेगवेगळे सरप्राईज देणारी अभिनेत्री नेहा शितोळे आज आपल्या सोबत आहे नवशक्तीच्या या स्टुडिओत. आणि नेहा, खरंच खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझ्या खूप व्यस्त शेड्यूल मधनं तू आली आहेस, पण मला खरंच जसं मी आता सुरुवातीलाच म्हटलं की तू अशी नवी सरप्राईजेस देतेस आम्हाला आणि आम्हाला असं वाटतं अच्छा नेहा हे पण करते. म्हणजे नेहा नाटक करते, मग नेहा मालिका करते, नेहा सिनेमा करते आणि मग आता नेहा सिनेमा लिहिते पण. तर एक अभिनेत्री तर तू छान गुणवंत अभिनेत्री आहेसच. आणि आता अभिनेत्री म्हणजे अभिनयही चालू आहे एकीकडे, अशोक मामा सिरियल चालू आहे एकीकडे, आणि दुसरीकडे देव माणूस सारखा एक अतिशय मोठा चित्रपट तू लिहिला आहेस. तर यासाठी आधी अभिनंदन. थँक्यू. आणि तूच सांग की हा प्रवास कधी सुरू झाला आणि आता काय आम्हाला म्हणजे समोर काय काय असणार आहे. मी लिहू शकते हे खरं तर आपण म्हणूया की लॉकडाऊनमध्ये जसं अनेकांना स्वतःविषयी वेगवेगळ्या गोष्टी जाणवल्या, वेगवेगळ्या गोष्टी रिअलाइज झाल्या, त्याच काळात मलाही असं वाटायला लागलं की नाही, आपण प्रयत्न करायला पाहिजे काहीतरी लिहून पाहण्याचा. कारण मला कायमच असं वाटत आलंय अभिनय करताना की अभिनेत्री असणं किंवा अभिनय करणं हे काही अंशी खूप परावलंबी काम आहे. म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी एखादं कॅरेक्टर लिहिणार, मग एक दिग्दर्शक ते दिग्दर्शित करणार, मग कदाचित एखादा कास्टिंग डिरेक्टरला असं वाटणार की अरे नाही, ही व्यक्ती ह्या रोलसाठी बरोबर आहे, आणि मग तो आपल्याला बोलवणार, मग ऑडिशन होणार आणि मग कुठेतरी जाऊन आपण एखादं काम करणार. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एका पॉईंटनंतर आपल्याला खूप काम करायचं असतं आणि परत त्याच प्रकारचं काम यायला लागतं आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं एका पॉईंटनंतर की आपल्याला स्वतःला काहीतरी वेगळ्या रूपात दिसण्याची गरज आहे, काहीतरी वेगळं ट्रायआउट करायची गरज आहे. या प्रयत्नातनं खरं तर मी लिहायला लागले. म्हणजे सुरुवातीला जे एक नाटक लिहिलं होतं ते मी माझ्यासाठी लिहिलं होतं, अक्षरशः माझ्यासाठी लिहिलं होतं की मला काम करायचंय म्हणून मला नाटक लिहायचंय. पण करत 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 बाकीच्याही ज्या काही गोष्टी सुचायला लागल्या, ज्या काही गोष्टी मी लिहित गेले, बघत गेले, अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या गोष्टींमधनं, त्याच्यातनं असं लक्षात आलं की स्वतःला ॲक्च्युली थोडंसं बाजूला काढून जर मी विचार केला तर खूप नवीन नवीन गोष्टी सांगण्यासारख्या माझ्याकडे आहेत. खूप वेगवेगळे अनुभव आहेत जे ह्या गोष्टींच्या मार्फत लोकांपर्यंत मी पोचवू शकेन. आणि मग त्रयस्थपणे लिखाण म्हणून लिखाण करायला सुरुवात झाली. ह्याच्यात सगळ्यात मोठा वाटा हा बिग बॉस नावाच्या रियालिटी शोचा आहे. कारण तिथे एका पॉईंट नंतर सगळी भांडणं, सगळे टास्क आणि सगळं झाल्यानंतर तुमच्याकडे खूप वेळ असतो विचार करायला स्वतःविषयी, एकंदरीत जगाविषयी, आयुष्याविषयी, येणारे अनुभव, माणसं तुमच्याशी जसं वागतात, चांगलं वाईट दोन्ही. तर मला असं वाटतं की बिग बॉसनी बाकी काही देण्यापेक्षा मला माणूस म्हणून खूप जास्ती प्रगल्भ केलं. मला स्वतः बरोबर काही काळ घालवण्याची संधी दिली, जी गेल्या काही वर्षात मिळाली नव्हती. तू म्हणलीस तसं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे, मालिका करत असल्यामुळे, दिवसाचे 14-14, 18-18 तास शूट करत असल्यामुळे, तर तो जो वेळ मिळाला त्याच्यामध्ये कुठेतरी असं जाणवलं की आपण लिहायला हवंय. कविता मी आधीपासून लिहितच होते. आम्ही बिग बॉस मध्ये तुझी शायरी, कविता सगळं ऐकलंय छान. पण मग गोष्ट म्हणून, मग आधी नाटक म्हणून, कारण आपण आधी सुरुवात करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आवाक्यातलं काहीतरी लिहून बघावं. सगळ्यात जास्ती फ्रस्ट्रेटिंग असतं लेखकासाठी की तुमच्या घरात तुम्ही लिहिलेलं पूर्ण स्क्रिप्ट असं तुमच्याकडे डोकवत राहतं कोपऱ्यात की मी तयार आहे, आता हे होणार कधी ते तू बघ. त्यामुळे मी म्हटलं की आपण आधी नाटक लिहून बघूया, कारण ते करणं सुद्धा कदाचित आपल्या आवाक्यातलं असेल. पण लॉकडाऊन होता त्यामुळे तेव्हा ते झालं नाही. मग हळूहळू वेगवेगळ्या गोष्टी लिहायला लागले. त्यानंतर सीतारामम नावाचा एक सिनेमा माझ्या वाट्याला आला, ज्याचे हिंदी संवाद पूर्ण मी लिहिले. तेलुगूमध्ये ती फिल्म ऑलरेडी हिट झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता ती हिंदीत प्रदर्शित करायची पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये. आणि त्यावेळेला ते काम आलं माझ्याकडे. आधी गाणं लिहायचं आलं होतं, मग गाणं लिहिता लिहिता त्यातल्या 1-2 कॅरेक्टर्सचं डबिंग मी करावं असं त्या दिग्दर्शकाला वाटलं. सीतारामम सारखा इतका मोठा म्हणजे पॅन इंडिया चित्रपटच म्हणू आपण, आणि तो एवढा सुपरहिट झाला होता त्यात, तो म्हणजे तो सगळा तो हिंदीमध्ये लिहिलास? हो, लिहिला. म्हणजे त्याची एक गंमत आहे, तो आधी लिहिला गेला होता, त्याचं काही अंशी डबिंग झालंही होतं. पण तो इतका पोएटिक आणि रोमॅन्टिक असा चित्रपट आहे की काहीतरी
हुकतंय, काहीतरी राहतंय असं दिग्दर्शकाला सारखं वाटत होतं. आणि आदल्या दिवशी आमचा जो काही डबिंगचा अनुभव होता त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला दुपारी बोलवलं आणि तो म्हणला की तू लिही आता हा सिनेमा परत एकदा नव्याने, कारण जे लिहिलं गेलंय ते काही तेवढं जमत नाहीये, कारण ते लिटरल ट्रान्सलेशन होतं आणि तो भाव पोचत नव्हता त्या शब्दांमधनं, किंवा डबिंग ज्या माणसांनी केलं होतं त्यांच्याकडनं ते तेवढं प्रभावीपणे पोचत नव्हतं. मग मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना बोलवलं डबिंग करण्यासाठी, डबिंग आर्टिस्ट म्हणून, आणि अक्षरशः तो लिहिला असं मी म्हणते, पण त्या सिनेमाची एकही ओळ माझ्याकडे कागदावर लिहिलेली नाहीये, कारण दिग्दर्शक तेलुगूचं ट्रान्सलेशन मला इंग्लिशमध्ये सांगायचा, मी सबटायटल्स वाचायचे आणि डबिंग आर्टिस्ट उभा असायचा तिथे स्टुडिओमध्ये, आणि मग मी तोंडी तेवढ्या वेळात बसणारं आणि त्या लिपसिंकला मॅच करणारं वाक्य त्याला तोंडी सांगायचे. असा तो एक मौखिक परंपरेतनं तयार झालेला सिनेमा आहे. आणि पण मला असं वाटतं की म्हणून तो 5 दिवसात आम्ही करू शकलो. तो मी 5 दिवसात अख्खा सिनेमा. ही एक सुंदरच क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. आणि पण असं त्यांनी सांगणं आणि मग तू ते हिंदीत लगेच संवाद देणं हे सगळं म्हणजे फारच अफाट होतं. कारण नंतर मला आठवतंय की हा इतका सुंदर सिनेमा आहे पण तो हिंदीत अनेकांनी बघितला, कारण आपण काही तेलुगू आपल्याला नाही, हिंदीत तो केवढा गाजला आणि केवढा हिट झाला. ते सीताराममचे संवाद सगळे हिंदी लिहिले, तो हिंदीमध्ये हिंदी लिहिलेला आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि मला स्वतःला मुळात भारतीय सिनेमे सबटायटल्स वाचून, दुसऱ्या भाषांमधले भारतीय सिनेमे सबटायटल्स वाचायला लागले की मला स्वतःला असं होतं की अरे नाही, मला हे माझ्या भाषेत अनेक प्रेक्षक ऐकायला आलं तर फार बरं होईल. आणि मग जेव्हा आपण आपल्या भाषेत ऐकायला जातो तेव्हा ते इतकं म्हणजे ट्रान्सलेटेड लक्षच दिलेलं नसतं. म्हणजे मराठी कॅरेक्टर आहे म्हटल्यावर त्याला एक टिपिकल कोल्हापुरी किंवा असा कायको जा रहा है उधर वगैरे असा काहीतरी बाज देऊन ते त्याच भाषेत बोलायला लागतात. तर म्हटलं त्या भाषेतली भावना जी आहे त्या माणसाने व्यक्त केलेली ती आपल्या भाषेत आणताना काय गंमत करता येईल. आणि प्लस आम्ही खूप प्रयत्न केला की लिपसिंग पण मॅच करायचा. म्हणजे तेलुगूमध्ये जर तो पोडा असं म्हणत असेल तर आप जाईये असं म्हणून उपयोग नाही, तू जा असंच म्हणायला पाहिजे पोडा आला. सो तेही बऱ्याच गोष्टी आम्ही मॅच करायचा प्रयत्न केला. त्यामुळे तो बऱ्याच जणांनी मला नंतर अशी पण प्रतिक्रिया दिली की तो डब्ड असूनही डब्ड वाटत नाही सिनेमा. असं वाटतं की तो हिंदीत म्हणजे शूट करतानाच ड्युअल लँग्वेज शूट केलंय. आणि माझ्यासाठी दिग्दर्शकांनी पण दिलेली कॉम्प्लिमेंट खूप मोठी होती की माझा पूर्ण सिनेमा लिहून झाल्यानंतर आणि त्यांनी तो पूर्ण बघितल्यानंतर तो म्हणाला काही काही हिंदीतले जे संवाद आहेत ते जास्ती प्रभावीपणे मांडतायत जे मला तेलुगूत म्हणायचं होतं. त्यामुळे पुढच्या वेळेला जर कधी मी सिनेमा करीन तेव्हा मी आधी तुझ्याकडनं हिंदी डायलॉग्स लिहून घेईन आणि मग माझे तेलुगू मी लिहीन. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. आणि मुळात त्या माणसाने माझ्यावरती दाखवलेला विश्वास त्याला माहिती नव्हतं याच्या आधी. आउटपुट पण जे तू दिलं नाही ऍब्सोल्युटली, कारण त्याला माहित नव्हतं याच्या आधी मी काय लिहिलंय काय नाही. त्यांनी ह्या गोष्टीवरनं जज नाही केलं मला की हिने आधी काम केलंय का नाही केलंय का काय. त्यांनी त्याच्या बरोबरच्या अनुभवातनं ओके नाही मला वाटतं ही मुलगी हा सिनेमा लिहू शकेल, या मुलीला हा सिनेमा लिहायला देऊया. सीताराममची ऑफर कशी मिळाली, कशी पोहोचली तुझ्याकडे? खूप रँडम. मी सांगते ना, मला गाणं लिहिण्यासाठी बोलवलं होतं. राहुल नावाचा एक मित्र आहे माझा जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतो साऊथमध्ये. त्यांनी सीतारामममधलं सगळ्यात शेवटचं जे क्लायमॅक्सचं गाणं आहे ते लिहिण्यासाठी मला बोलवलं. आणि मी म्युझिक कंपोजरला भेटले. विशाल चंद्रशेखर नावाचा म्युझिक कंपोजर आहे. त्यांनी मला एकंदरीत सिनेमाची गोष्ट सांगितली. तिथेच मला खूपच असं इंट्रिग तयार झाला होता की अरे हे काय, हे मस्त दिसतंय काहीतरी. आणि गाण्याचं ब्रीफ घेतलं आणि मी घरी निघाले होते. तेवढ्यात मला परत राहुल असं म्हणाला की जरा ये ना वरती 1-2 कॅरेक्टर्सचं डबिंग व्हॉइस सूट झाला तर तू डब पण करशील का. तेव्हा माझ्याकडे वेळ होता, मी काहीच मालिका वगैरे करत नव्हते. म्हटलं हो करूया. म्हणून 11:30ला रात्री आम्ही डबिंग सुरू केलं. आणि आधी रश्मिकाच्या कॅरेक्टरसाठी आवाज त्यांनी चेक केला, पण आमच्या दोघींचाही जरी असा बेसचा बऱ्यापैकी आवाज असला तरी पोत वेगळा आहे, त्यामुळे तिला तो सूट झाला नाही. पण बाकीची 1-2 कॅरेक्टर्स मग मी त्या फिल्ममधली डब केली. आणि लिहिलेली जी वाक्य माझ्यासमोर आली होती, मी म्हणलं नाही हे खूपच विचित्र आहे. आणि मग मी माझ्या पद्धतीने ती वाक्य बोलत गेले. त्यावरून हनुमंत राघवपुडी जे दिग्दर्शक आहे त्यांना असं वाटलं की नाही हिला जमतंय काहीतरी. आणि असं करत करत आय थिंक 3:30-4 वाजता पहाटे आमचं डबिंग संपलं. मी गाडी काढून घरी निघाले होते, गाणं ऐकत होते. 5:30 वाजता घरी पोचले तेव्हा मी गाणं लिहून पाठवलं.
2 तासात. आणि मला तेव्हा आपण असे किस्से ऐकतो ना की बसच्या तिकिटावर गाणं लिहिलं होतं किंवा जाता जाता गाणं सुचलं तर आपल्याला हे जरा जास्ती होतंय असं मला वाटायचं काही काही वेळेला. पण आता हा किस्सा सांगितला तरी लोकांना असं हे जरा जास्ती होते की 2 तासात गाणं पाठवलं वगैरे. पण खरंच तसं झालं, कारण बऱ्याचदा असं होतं की ते जर तुम्ही त्या झोनमध्ये असाल, तुम्हाला ती गोष्ट डबिंग करत होते. हां, त्यामुळे आणि मी बघत होते ना सिनेमा काय आहे, त्याचे व्हिज्युअल्स, हे सगळं खूप जास्ती भिनत गेलं. आणि मग ते गाणं लिहून मी पाठवलं. मी 5:30-6:30 मी झोपून गेले. आणि 1:30-2ला खूप फोन आले होते राहुलचे आणि दिग्दर्शकाचे पण की उठ आणि आत्ताच्या आत्ता स्टुडिओत ये, आपल्याला सिनेमा लिहायचा. सो इतकी साधी प्रोसेस होती त्याची. काहीच त्याच्यासाठी ना मी त्याला काही लिहून पाठवलं, ना मी ऑडिशन दिली किंवा माझं काही स्क्रिप्ट त्यांनी वाचलं. फक्त एका रात्रीमध्ये मी केलेल्या कामाला बघता बघता त्याला जे वाटलं तेवढ्या एका गोष्टीवरती विश्वास ठेवून त्या माणसानी, म्हणजे ते डबिंग टू गाणं टू सिनेमा लिहिणं अशी प्रोसेस झाली ती. आणि ही 1.5 दिवसातली प्रोसेस आहे, म्हणजे काहीच त्याच्यात एक्झॅजरेशन नाहीये. ऍक्च्युली 1.5 दिवसात झालंय हे सगळं. क्या बात आहे यार, खरंच म्हणजे नेहा तू खूप टॅलेंटेड आहेस हे मला माहिती आहे. म्हणजे आणि पण हे एका रात्रीत घडलंय, तुझं अभिनेत्री ते लेखिका ही होणं असं. ओव्हरनाईट लेखिका झालीये मी. लेखिका झाली लोक ओव्हरनाईट अभिनय करतात, ओव्हरनाईट स्टार होतात, मी ओव्हरनाईट लेखिका झाली. आता मी सीतारामम आणि आता देव माणूस, मी म्हणेन तू ओव्हरनाईट स्टार लेखिका झाली. माझी इच्छा तर खूप आहे, म्हणजे स्टार लेखिकापेक्षाही चांगलं काम करत राहण्याची इच्छा आहे. आणि आपण केलेलं काम जास्तीत जास्त लोकांनी बघावं. जेवढी जास्ती लोक तुमचं काम बघतात तेवढा सिनेमा हिट होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पण देव माणूसचं पण असंच झालं की तेजस देवस्कर जे दिग्दर्शक आहेत सिनेमाचे, तो माझा आधीपासूनचा मित्र आहे. त्यांनी सीतारामम मधलं काम पाहिलं होतं. त्याला साधारण माहिती होतं की मी सध्या लिहिती आहे, आमची मध्ये आधी चर्चा व्हायची तेव्हा. आणि त्याने विचारलं मला की असा असा एक सिनेमा आहे, तर तो लिहायला तुला आवडेल का. मी म्हटलं ओके, आपण भेटूया, जाऊयात ऑफिसला. मी गेले, भेटले. ज्या चित्रपटावरनं त्याचं ॲडॅप्टेशन करायचं आहे किंवा काय ते सगळं मी बघितलं, साधारण ऐकून घेतलं त्यांच्याकडनं की त्यांना काय एक्सपेक्टेड आहे त्याच्यामध्ये. तर ते बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना जसाच्या तसा रिमेक ज्याला आपण म्हणतो तो अपेक्षितच नाही आहे. त्यांना गोष्टीचा गाभा तो ठेवून मराठी मातीत फुलणारी एक नवीन गोष्ट लिहून हवी आहे. आणि त्या पद्धतीची कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये यायला हवी आहेत. आपल्याकडच्या लोकांच्या सेन्सिबिलिटीजना पटेल अशा गोष्टी, अशी व्हिज्युअल्स, अशी गाणी ह्या सिनेमामध्ये त्यांना असायला हवी आहेत. आणि मग मी त्यांना म्हणलं की मला थोडा वेळ द्या, मी विचार करून तुम्हाला सांगते की आपण काय काय करू शकतो. आणि मग तो प्रवास सुरू झाला की बऱ्याचदा आता वेगळ्या कुठल्या तरी देशात वाढणारं एखादं पीक आपण इथे आणतो, मग आपण प्रयत्न करतो की आपल्या मातीत ते रुजावं. मग त्याच्यासाठी त्या मातीची काय तयारी करायला लागेल, मशागत करायला लागेल, ती करून ते फुलवायचा प्रयत्न करतो. मग आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या की कुठे प्लेस करावी ही गोष्ट, म्हणजे कुठल्या भागातली असावी, म्हणजे कोकणात न्यावं का त्या कॅरेक्टर्सना, का घाटावर ठेवावं का देशावर न्यावं का, असं सगळ्या चर्चा करत करत फायनली मग आम्ही पैठणी विणणाऱ्यांच्या गावामध्ये ती गोष्ट नेली. कारण पैठणी विणणं हे त्या स्त्रीचं एक महत्त्वाचं काम आहे या सिनेमामध्ये. सो तिथे मग ती गोष्ट रुजवायचं. मला नेहा हे विचारायचं आहे की जर एका हिंदी चित्रपटावरनं इन्स्पायर झालेला हा देव माणूस आहे, तर तो एकतर रिमेक नाही, अजिबात नाही. आणि त्या हिंदी चित्रपटात जे घडतंय त्यापेक्षा बरंच काही वेगळं घडणार आहे, कारण तुम्ही अख्खं हे सगळ्या गोष्टी सराउंडिंग बदललंय त्याचं मराठमोळं पण पूर्ण. म्हणजे काय आहे, हिंदी सिनेमामध्ये तिथल्या कल्चरल रेफरन्सेस नुसार गोष्टी घडतात. तिथे माणसं जशी एकमेकांशी बोलतात तशी बोलतात. तिथे माणसं जी कामं करत असतील त्या भागामध्ये ती कामं करतात, ते व्यवसाय असतात त्यांचे. इथे व्यवसाय वेगळे आहेत, इथे माणसांची कॅरेक्टर्स वेगळी आहेत, इथे माणसांचं वागणं वेगळं आहे. काही माणसांचं वागणं थोडं अतिरंजित पण असतं काही काही वेळेला. जसं आत्ता आपल्याला ट्रेलरमध्ये सिद्धार्थ वाटतोय आहे की त्याची किळसच येणार आहे एका पॉइंट नंतर. म्हणजे एक किळसवाणं कॅरेक्टर लिहायचं होतं मला. आणि मांजरेकरांचं कॅरेक्टर आहे किंवा रेणुका शहाणेंचं कॅरेक्टर आहे, ती दोन्ही कॅरेक्टर साधी पापभिरू अशा
ची एक गोष्ट आहे की ज्यांच्या आयुष्यात काहीतरी उलथापालथ झाल्यानंतर ती काय पद्धतीने त्याला तोंड देतात अशी ती मुळात गोष्ट आहे. तर आपल्याकडे कधी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात तू बघायला गेलीस तर कोणालाही जर पापभिरू म्हणायचं असेल आपल्याला तर सगळ्यात पहिला एक मुद्दा येतो की माळकरी माणूस आहे, हो साधा माणूस. सो माळ घालणारा, विठ्ठलाची भक्ती करणारा माणूस हा साधा, अहिंसक, कुणाच्या अध्यात्मध्यात नसलेला, कुणाला त्रास न देणारा, नामदेवांच्या कथेप्रमाणे जरी एक तो विंचू डंख मारत राहिला तरीही त्याला पाण्यात न काढून वाचवण्याचा प्रयत्न करणाराच तो असतो. पण म्हणजे गंमत ही पण आहे की आपल्याकडे जसे नामदेव आहेत हे करणारे तसेच तुकारामही आहेत हे म्हणणारे की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी आणू काठी. तर माझ्या गोष्टीतला जो केशव आहे तो नक्की कुठला मार्ग ह्याच्यातला निवडतो हे सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेलच. पण ह्या सगळ्या गोष्टी, ह्या संत साहित्यातले रेफरन्सेस, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून मग त्या पद्धतीने त्याचं माळकरी असणं जस्टिफाय करायला लागतं. मग तो वारीवर जाणार आहे तर त्याच्या वारीला जाण्याचं कारण, वारीला आणि हे सगळं तर आपलंच आहे ना, अगदी अगदी खूप आपलं, फक्त आपलं आहे. आणि सगळे एलिमेंट्स तू म्हणजे ते प्रयत्न करून त्याच्यामध्ये आणले. कारण दशावतार पण आहे. हो, हे सगळं नवीन आलंय. म्हणजे मी खरं तर ती गंमत आहे, मी त्यांना 2 ऑप्शन्स दिले होते की आपण जर कोकणात करणार असू गोष्ट तर दशावताराचा काहीतरी रेफरन्स आपल्याला घेता येईल आणि देशावर करणार असू तर त्याचं माळकरी असणं किंवा लावणी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आणता येतील. आणि मग प्रोड्युसर्सनी सगळेच आपल्याकडचे इतके लोककला आपल्या इतक्या छान आहेत सगळ्या की त्यांचं असं म्हणणं होतं पण सगळं एकत्र नाही का करू शकणार. मग गोष्ट लिहिताना असा विचार झाला की आपण हे सगळं कसं एकत्र आणू शकू. मग एखादा कला महोत्सव आहे का आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील का. आणि मग गोष्टीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये लावणी आलेली आहे. उगाच आपल्याला लावणी घालायची त्याच्यात म्हणून लावणी नाही. म्हणजे आता जी सई तामणकरची लावणी जी गाजती आहे, जी उत्तम गेलेली आहे, मला भयंकर आवडलेली आहे लावणी, तर ती उगाच नाही आलेली. त्याचा काहीतरी ती गोष्ट पुढे घेऊन जाते लावणी सुद्धा. किंवा वारीचं गाणं आहे ते सुद्धा गोष्ट पुढे घेऊन जाणारं गाणं आहे. दशावतारही जो आहे तो गोष्ट पुढे घेऊन जाणार आहे, गोष्टीला पूरक असं आहे. त्यामुळे ह्या सिनेमामध्ये घालायचा म्हणून लोककला अजिबात घातलेल्या नाही आहेत किंवा दाखवायचा म्हणून लोककला अजिबात दाखवलेल्या नाही आहेत. आणि हे भाग होऊन जातात. हे सगळं गोष्टीचा भाग आहे. प्रत्येक येणारा प्रसंग किंवा लिहिली गेलेली प्रत्येक गोष्ट त्याला काहीतरी कारण आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट की आपण ट्रेलरमध्ये ते वाक्य ऐकतो रेणुकाताईंच्या तोंडी की केशव भाऊ हा अत्यंत साधा माणूस आहे. तर एखाद्या बायकोनी नवऱ्याविषयी हे म्हणणं त्रयस्थपणे की केशव भाऊ हा साधा माणूस आहे हे वेगळं आहे. माझा नवरा खूप साधा माणूस आहे हे आपण आपल्या नवऱ्याला जस्टिफाय करत असतो. पण माणूस म्हणून त्रयस्थपणे मी इतकी वर्ष या माणसाला बघतीये समोर उभं करून जेव्हा आपण म्हणतो की हा माणूस चांगला आहे, मग त्या बायकोचा नवऱ्याविषयीचा वेगळाही एक विश्वास आपल्याला त्या वाक्यातनं दिसतो. सो असं एक एक वाक्य लिहिताना खूप विचार केला गेला आहे, एक एक प्रसंग लिहिताना खूप विचार केला गेला आहे. आणि त्यानंतर मग हे ॲडॅप्टेशन किंवा इन्स्पायर्ड फ्रॉम असं आपण म्हणूया एक देव माणूस नावाचा एक सिनेमा बनला आहे. आणि त्याला तेजसनी ऑफकोर्स एका वेगळ्या पातळीवर घेऊन गेला आहे तेजस. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की मांजरेकर, रेणुकाताई शहाणे, सिद्धार्थ बोडके, सईची लावणी या सगळ्याच गोष्टी 4 चांद नाही 8-10 चांद लावणाऱ्या झाल्या आहेत या सिनेमाला. आणि म्हणजे नेव्हर इन माय वाईल्डेस्ट ड्रीम्स मी हा विचार केला होता की मी जो पहिला सिनेमा लिहीन त्याच्यामध्ये मांजरेकर आणि रेणुका शहाणे अशी एक पेअर असेल. या वयाच्या एका जोडप्याचा सिनेमा मी लिहीन किंवा या वयाच्या एका जोडप्याचं प्रेम मला दाखवण्याची संधी मिळेल जे खूप वेगळं प्रेम आहे. आणि अर्थात आता तीच म्हणजे सर्वात मोठी चर्चा आहे आणि खूप गोड वाटतंय महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे अगदी पाहणं स्क्रीनवर. दोघंही ताकदीचे कलाकार आणि कामं दोघांनी खूपच उत्तम केली आहेत. आणि पुन्हा एकदा मी म्हटले तसं की कितीही काही झालं तरी जेव्हा मी सिनेमा लिहिते तेव्हा काहीतरी स्त्री लेखिका म्हणून असं होतं की नाही बाईचं कॅरेक्टर चांगलंच असलं पाहिजे या सिनेमातलं, म्हणजे त्याला काहीतरी उठाव असला पाहिजे. आणि मग नुसतीच बाई आहे आणि घरात राहतीये आणि
म्हणजे त्यांची जी काही परिस्थिती आहे त्याच्यात काही हातभार नाही लावत आहे अशी असण्यात काही पॉइंट नव्हता. ती धाकड लिहिते तेव्हा नक्कीच विचार करून देणार. त्यामुळे ती सुद्धा घर चालवायला तेवढाच हातभार लावते. खरं तर ती पैठणी विणते त्यामुळे त्याचे येणारे पैसे हे थोडे जास्ती प्रमाणात सुद्धा असतात. सो मला असं वाटलं होतं की त्या बाईचा खमकेपणा सुद्धा त्याच्यातनं दिसला पाहिजे आणि आय एम व्हेरी ग्लॅड की रेणुकाताई हे काम करतायत. तर एक सोज्वळ छान गोड हसणाऱ्या बाईमध्ये सुद्धा घर चालवायची आणि घर सांभाळायची ताकद असते हे त्यांनी फार उत्तम दाखवून दिलंय. वा किती छान. म्हणजे खरंच मला असं वाटतं की एका सिनेमात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी जुळून येतात. हो 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 तसं काहीच हे झालं. अगदी 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 वा वा. म्हणजे मला असं वाटतं की अर्थात देवमाणूस तर आता येतोच आहे आपल्या भेटीला. 25 एप्रिललाच देवमाणूस रिलीज होतोय त्यामुळे अर्थात त्याची आता खूप जास्त एक्साइटमेंट आहे नेहा. एक्साइटमेंट आणि भीती सुद्धा. म्हणजे ती कायम असावं. मला असं परीक्षेला बसल्यासारखं वाटतंय आता की रिझल्ट आला नाही अजून. पेपर तर देऊन झालाय आपला. नाही पण हे रिझल्टची वाट आहे की एक तुझा हिंदी डब चित्रपट आलेला आहे सीतारामम. आता मराठी चित्रपट येतोय देवमाणूस थेट आणि अर्थात अपकमिंग ही नक्कीच काहीतरी असणार आहे 2025 मध्ये. तर प्लीज ते सांग काय असणार आहे, काय तू सांगू शकणार आहेस? हा मी जेवढं सांगू शकते तेवढं मी सांगते. हनुमंत राघव पुडी हा जो सीताराममचा दिग्दर्शक आहे त्यांनी त्यावेळेला म्हटल्याप्रमाणे त्याच्याही एका पुढच्या सिनेमावरती मी सध्या काम करते जो तेलुगू आहे ज्याचं हिंदी करण्याचं काम चालू आहे. आणि आणखीन एक सिनेमा मी लिहिलेला ज्याचा स्क्रीन प्ले मी लिहिलाय तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे 2025 मध्ये. कुठल्या भाषेतला आहे? तो हिंदी आहे. हिंदी मराठी हिंदी सगळे दोन्हीकडे काम चालू आहे. नाही मला भाषेचा कधीच अडसर नाही वाटत. त्यावर येणार आहे मी. पण वा म्हणजे एकीकडे मराठी चित्रपट येतोय हिंदी चित्रपट येऊ घातले. वा मला ह्या अर्थात आता उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची. म्हणजे जसं तुझं प्रत्येकच काम किंवा प्रत्येकच भूमिका एक वेगळा आपला ठसा उमटवते तसं मला असं वाटतं की तुझ्या लिखाणातलं सुद्धा प्रत्येक काम आता एक वेगळा ठसा उमटवत आहे आणि ते खूप छान आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की कसं आहे ना की भाषेवरचं हे प्रेम म्हणजे जे आम्ही तू बिग बॉसमध्येही पाहिलेलं आहे की तू इतक्या छान त्या कविता म्हणायचीस तेव्हाच तिथेही अर्थात अतिशय एवढं छान मराठी बोलणारी तूच होतीस आणि तुझं ते कवितांवरचं प्रेम तुझ्या कविता. तर मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की हे भाषेवरचं प्रेम मग ते मराठीही असो हिंदी असो ते भाषेवरचं प्रेम खूप लहानपणापासून आहे का काय होतं? हो म्हणजे खूपच लहानपणापासून. आई वडील नाटक करायचे चित्र काढायचे आणि उत्तम लेखक होते. बाबा माझे उत्तम लेखक होते. आईही नाटकात काम करायची बाबाही करायचे. त्यामुळे तसं म्हणायला गेलं तर नाटक किंवा चांगलं साहित्य वाचण्याचं बाळकडू लहानपणापासून होतं. त्याच्यामध्ये वाचन पण आधीपासून होतं. हो हो हो. आणि वाचनापेक्षाही मला असं वाटतं की आजी आजोबांनी ना माझ्या लहानपणी इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत. रामायण महाभारत इतर मायथॉलॉजिकल गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या इसापनीतीतल्या पंचतंत्रातल्या. मला खूप बरं वाटतं की माझं लहानपण असं गेलं आहे की जिथे मला कोणीतरी गोष्ट सांगायचं. सो त्यामुळे माझ्याकडे ती गोष्ट सांगण्याची एक ऊर्जा जी असते किंवा उर्मी असते ना ती उपजत आली आहे. ती आईवडिलांकडनं आजी आजोबांकडनं आली. मग गोष्टी वाचण्याची सवय लावली त्यांनी दोघांनी. आमच्याकडे हे संस्कार असल्यासारखं होतं की शुक्रवारी जाऊन सिनेमा बघायचा. जो रिलीज झालेला असेल जो सध्या चर्चेत असेल तो सिनेमा दर शुक्रवारी शक्यतो दर शुक्रवारी पण अगदीच नाही जमलं तर महिन्यातनं 2दा तरी आम्ही सिनेमा बघायचो. पुण्यात खूप गर्दी रसिक आहेत त्यामुळे पुण्यात हे सगळं. आणि ज्या दिवशी जमायचं नाही त्या दिवशी तो VCR घरी आणून टीव्हीवरती एका रात्री 3 सिनेमे बघणे. मग दुसऱ्या दिवशी शाळा आहे का नाही वगैरे काही कोणाला पडलेलं नसायचं. पण त्यामुळे खूप लहानपणापासून चांगलं बघण्याचे चांगलं वाचण्याचे आणि चांगलं ऐकण्याचे तिन्ही संस्कार लहानपणापासून झाले. त्यात माझी शाळा जी होती ज्ञानप्रबोधिनी तिथे भाषेचे संस्कार खूप उत्तम झाले. कारण CBSE बोर्डची शाळा होती पण आम्हाला हिंदी भाषेमध्ये
इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र हे 4 विषय मी हिंदीत शिकले. बर जे दिल्लीच्या हिंदी भाषिक शाळांमध्ये शिकवले जातात. बर सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश असे 3 पेपर बाकीचे. सो ते इंग्लिशमध्येच होते. आणि संस्कृत आम्हाला 5वीपासून होतं. वा आणि ते मी पुढे कॉलेजमध्ये असतानाही 5वीपासूनच होतं? हो. बर आणि मी पुढे कॉलेजमध्ये कंटिन्यू केल्यामुळे 11 वर्ष मी एकूणच संस्कृत शिकले. बर हिंदी भाषेत वेगळे विषय शिकल्यामुळे ती भाषाही थोडीशी जास्ती यायला लागली. किंवा दिल्लीच्या बाजूची नॉर्थची भाषा आपल्याला बोलता येणं किंवा त्या भाषेत विचार करता बरं यायला लागला. त्यामुळे हिंदीही चांगलं होतं. हां. आणि माझ्या आईची अशी फार इच्छा होती की मी UPSC वगैरे करावं आणि मी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जावं, कारण मला फिरायला फार आवडतं वगैरे. असं तिने मला खूप लालूच दाखवली होती की मी या क्षेत्रात जाऊ नये, म्हणजे मी नाटकाकडे वळू नये. कारण ती स्वतः करत असल्यामुळे तिला माहिती होतं ह्याच्यातले सगळे खाचखळगे, खड्डे, काय टक्के टोणपे खायला लागतात. पण ते पाणी तिकडेच जातं अशा न्यायाने मी तेच करायचं ठरवलं. पण मी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जावं म्हणून माझ्या आईने मला 4 वर्ष जॅपनीजही शिकवलं होतं. बापरे. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिचं असं म्हणणं होतं, नाही तू संस्कृत बरोबर जर्मन घ्यायला पाहिजेस किंवा फ्रेंच घ्यायला पाहिजेस. मी म्हटलं आई बास, माझ्या डोक्यात खिचडी व्हायला लागली आता भाषांची, होऊ नाही शकत माझ्याच्यानी. 11वी 12वी ही 2 वर्ष मी साधारण एका वेळेला संस्कृत, मराठी, जर्मन, जॅपनीज आणि इंग्लिश ह्या 5 भाषा एकत्र चालल्या होत्या माझ्या आयुष्यात. आणि एका पॉईंट नंतर एक दिवस असं झालं की मी जर्मनच्या ट्रान्सलेशनच्या पेपरमध्ये काहीतरी जॅपनीजचे कांजीज काढून आले. मी म्हणलं इथेच थांबायला लागणार आहे आपल्याला. तरी जॅपनीज मी 4 वर्ष शिकले, पण जर्मन मग मी थांबवलं. म्हणजे कॉलेजमध्ये भाषा मग. पण जॅपनीज ही किती कठीण आहे. मला माहिती, मी त्याचे थोडे धडे गिरवले सुरुवातीचे, तर बापरे. नाही. आणि आता एका पॉईंट नंतर काढणं सुद्धा अवघड. आता पूर्ण माझा टच गेला त्याच्यामुळे मला काही शब्द येतात किंवा एवढ्या भाषा तू शिकलीस. आणि म्हणजे ते एका पॉईंट नंतर असं झालं की ते इतक्या आवडतात म्हणजे. आणि मला मुळात असं वाटतं की व्याकरण भाषेचं शिकण्यापेक्षा किंवा चूक बरोबर भाषा शिकण्यापेक्षा बोली भाषा शिकण्यात मला जास्ती मजा येते. सो माझे जे जॅपनीजचे शिक्षक होते ते आम्हाला बोलायला शिकवायचे. आणि मग त्यांनी जेव्हा शिकवणं बंद केलं तेव्हा माझं असं झालं की आता बोलायला कोणी शिकवत नाही, तर आता मला ती भाषा नाही शिकायची. त्यामुळे पण ते झालं. पण त्याचा तुला ऍक्टर म्हणूनही किती छान उपयोग होत. हो. म्हणजे मी दिल्लीला गेले तर थोड्या दिवसांनी आपण इथे म्हणतो ना अरे छुट्टा नाही आहे की, आता दिल्लीत खुल्ला पैसा म्हणतात. तर मी दिल्लीत गेल्यावर 4थ्या दिवशी खुल्ला पैसा म्हणायला लागलेली असते. ते आपसोक येतं काहीतरी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शाळेनी एकतर खूप संस्कार चांगले केले, आईवडिलांनी वाचन आणि ह्या सगळ्या गोष्टी. मराठीत इतकं उत्तम साहित्य उपलब्ध आहे, संत साहित्य असेल किंवा म्हणजे फिक्शन असेल, नाटक असेल, पु ल देशपांडेंची पुस्तकं असतील, विजय तेंडुलकरांची पुस्तकं असतील, हे सगळंच इतकं. म्हणजे मी तरीही आत्ता खूप पॉप्युलर लेखकांची नावं घेते लोकांना कळावं म्हणून. ह्याच्याही पेक्षा खूप वेगवेगळ्या आणि चांगल्या माणसांनी लिहिलेलं साहित्य मी आतापर्यंत वाचले. आता आपण हा विषय काढलाच आहे, हा पेटारा आपण उघडलाच आहे पुस्तकांचा, तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आता आवडते लेखक असं काही नसतं, पण तरी की असतं ना की हे पुस्तक मी पुन्हा वाचणार आहे किंवा मी या लेखकाचं खूप काही साहित्य मला वाचायला आवडेल, अशी एक भूक असते. असे कुठले तुझे आवडते लेखक? ऑल टाइम फेवरेट हिरो असं लेखक क्रश म्हणशील तर ते पु ल देशपांडे आहेत. ऑल टाइम फेवरेट. त्यांचं मी कुठलंही पुस्तक कधीही काढून, कुठलंही पान काढून मी वाचायला लागू शकते. आणि त्यांचे व्हिडिओजही हजारो वेळेला बघू शकते, लाखो वेळेला त्यांच्या शाब्दिक कोट्या पाठ झाल्या आहेत आता त्यांनी केलेल्या कथाकथनातल्या किंवा वाचनातल्या. इतके ते आवडतात मला. आणि बाकी म्हणशील तर ज्यांनी थोडी समज बदलली माझी एकंदरीतच जगाविषयीची किंवा जगण्याविषयीची, माणसांविषयीची, नात्यांविषयीची, तर मला असं वाटतं ते विजय तेंडुलकर असतील. त्यांची नाटकं असतील किंवा ललित लेख असतील किंवा रामप्रवरसारखं सदर असेल जे त्यांनी लिहिलं होतं, ज्याच्यावरती आम्ही नाटकही केलं होतं. मी अगदीच लहान होते तेव्हा, 2006 सालची गोष्ट आहे ही. पण त्यांनी त्यांच्या वाचनाने एक थोडीशी मॅच्युरिटी आपण म्हणतो तशी आली वाचनाविषयीची, भाषेविषयीची आणि जगण्याविषयीची, समाजाविषयीची.
आणि आत्ताच्या काळातले म्हणशील तर मला माझं ऑल टाईम फेवरेट पुस्तक असं विचारशील तर मला कोबाल्ट ब्लू नावाचं पुस्तक सचिन कुंडलकरचं भयंकर आवडतं. कारण ते ज्या पद्धतीने लिहिलंय म्हणजे त्याच्याविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही, ते वाचलं पाहिजे. म्हणजे एक लेखक ज्याच्या आतमध्ये कुठेतरी एक चित्रकार दडलाय अशा लेखकाचं ते पुस्तक आहे. आणि अर्थात ते खूप उत्तम प्रियकरही दडलाय त्याच्यामध्ये, त्यामुळे मला फारच आवडतं ते पुस्तक. ते मी परत परत वाचू शकते, त्या पुस्तकाकडे त्याच्याकडे मी परत परत जाऊ शकते. क्या म्हणजे हा इंटरव्ह्यू अतिशयच रंगत चाललाय आणि मला तरी खूप काही जाणून घ्यायचंय. पण येस आहेत अजून आपल्याकडे छान छान थोडा वेळ आहे. तर नेहा मला अजून एक नक्की विचारायचंय की मला अर्थात वेगवेगळ्या काय काय तुझ्या गोष्टी कळत असतात अशा कुठून कुठून सुद्धा अशा छानच. तर मला हेही कळलं की कल्की हा जो एक पॅन इंडिया सिनेमा आहे याच्यासाठी सुद्धा तू काही लिखाण केलेलं आहेस, तर ते काय आहे ते प्लीज सांग तूच. त्याची गंमत एवढीच झाली की मध्ये त्यांनी मध्ये कोणीतरी अशी न्यूज केली की कल्की सिनेमा मी लिहिलाय, तर तसं नाहीये. कल्की सिनेमा पहिला जो कल्की आहे तो संपतो त्यावेळेला कमल हसन त्यांच्या पूर्ण रूपात आपल्याला दिसतात, हात पाय सगळं ते. आणि मग आधी एका कृश रूपात आपल्याला दिसत असतात आणि ती कम्स इन फुल पॉवर. आणि त्या पॉवरमध्ये ते एक तेलुगू कविता म्हणतात. तर आता ही तेलुगू कविता म्हणण्यासाठी याचं डबिंग करण्यासाठी ते त्यांच्या घरनं स्टुडिओत जायला निघाले होते. आणि ते स्टुडिओतनं निघाले तेव्हा मला फोन आला की त्या 4 ओळी जरा मी पाठवतो, त्याचा अर्थ सांगतो तुला, ते 4 ओळी जरा वेगवेगळ्या 2-4 प्रकारे मला लिहून पाठव. तर त्यांच्या घरापासून स्टुडिओपर्यंत पोचायचा 20 मिनिटाचा जो काही वेळ होता त्याच्यात मी त्यांना 7-8 ऑप्शन्स त्या 4 ओळींचेच 4 ओळी 4 ओळी 4 ओळी 4 ओळी असे पाठवले. तिथे तो विषय संपला माझ्यासाठी. मला एवढंच होतं की कमल हसन आपण लिहिलेलं वाक्य बोलणार आहेत, विषय संपला. 4 ओळी तर 4 ओळी. माझ्यासाठी तो विषय तिथेच संपला. त्यानंतर कल्की प्रदर्शित झाला, मला तो काही काळ बघायलाही मिळाला नाही. आणि मला प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला की मॅम तुम्ही ते 4 ओळी लिहिल्या होत्या त्याचे पैशांचा इन्व्हॉइस पाठवा ना प्लीज, तुम्हीच लिहिलेल्या फायनल झाल्या. कारण त्याच एका वेळेला 3-4 लेखक पाठवत होते हे सगळे ऑप्शन्स. आणि त्या 4 लेखकांमधनं मी लिहिलेल्या शेवटच्या 4 ओळी सिलेक्ट होणं, त्या कमल हसन ह्या व्यक्तीसारख्या एका बलाढ्य अभिनेत्याने म्हणणं आणि त्यांनी एवढ्या मोठ्या चित्रपटाचा शेवट होणं आणि पुढच्या चित्रपटाची नांदी होणं. हो, मी पाहिलाय तो चित्रपट आणि तो किती महत्वाचा भाग आहे त्या चित्रपटातला हे मला माहिती आहे. आणि ती तेलुगू मधली पण खूप महत्वाची कविता आहे. ती कविता कमल हसन यांनी आधीच्या पण काही सिनेमांमध्ये वापरली आहे आणि बऱ्याच 2-3 सिनेमांमध्ये त्याचे रेफरन्सेस आहेत आणि त्यानंतर त्यांनी ती इथे वापरली. त्यामुळे माझं असं झालं की हो पाठवते इन्व्हॉइस, द्या पैसे. मग त्या एवढ्या गाजलेल्या कवितेचं तू हिंदीत ट्रान्सलेशन केलंस? म्हणजे ट्रान्सलेशन नाही, रूपांतर. नाही तसं म्हणायला गेलं तर ट्रान्सलेशन पण सिनेमाशी सुसंगत. पण त्या बात आहे, म्हणजे त्या सुद्धा हिंदी ओळी कमल हसन यांच्या तोंडच्या त्या हिंदी ओळी तू लिहिल्यास. येस, क्या बात आहे. त्यामुळे मी अख्खा सिनेमा लिहिलेला नाही, मी त्या 4च ओळी लिहिल्यात. हे सांगणं गरजेचं आहे कारण आजकाल म्हणजे एक वाक्य सांगितलं की लोक काहीही छापून टाकतात. ते जरा भीती वाटते त्यामुळे मला. नाही पण अर्थात पण तरी हे खूप कमाल आहे की माझ्यासाठी खूप भारी होतं. कमल हसनने लिहिलेला प्राऊड मोमेंट. खरंच मला म्हणजे माहिती तुझा अभिनयासोबत हा लिखाणाचा प्रवास सुद्धा इतका छान सुंदर होत चाललाय की मजाच येते हे सगळं जाणून घ्यायला. एकीकडे अभिनयाची इनिंग चालू आहे, अशोक मामा ही मालिका सुरू आहे, अशोक सराफ यांच्यासोबत थेट खूप गोड पात्र आहे तुझं. ती गोड बाई एकसारखी येते जाते, खूप छान वाटतंय ते. थोडंसं त्याविषयी जाता जाता सांग का. अरे खूपच मजेशीर हे आहे. मला निवेदिता त्यांचा फोन आला होता आणि त्यांना खरं तर खूप लोकांनी सांगितलं होतं की नेहा आजकाल काम नाही करत, नेहानी टेलिव्हिजन सोडलंय, नेहा अभिनयच करत नाही, ती लिहितेच आता फक्त वगैरे. कारण तेव्हा या सिनेमाचं लिखाण म्हणजे देवमाणसंच लिखाण चालू. आणि त्यावेळेला काही लोकांनी विचारलं होतं जेव्हा मालिकेसाठी किंवा सिनेमासाठी, तर ते मला नाही आवडलं कॅरेक्टर. किंवा परत एकदा कुठल्या तरी एका सुनेला छळायचं आणि आपण जाऊ म्हणून जायचं, मोठी असो लहान असो, आणि तिला तेलावरनं पाडा आणि हे करा आणि ते करा. मला कंटाळा आला. मी ते केलं. मी कधीही त्याच्याविषयी रिग्रेट नाही करणार कारण मालिकांनी आणि टेलिव्हिजननी मला तारलंय जेव्हा मी मुंबईत आले तेव्हापासून. इट हॅज बीन माय ब्रेड अँड बटर. त्यामुळे त्याच्याविषयी वाईट मी कधीच बोलणार नाही. पण तेच काम करून एका पॉईंट नंतर आपल्याला कंटाळा येतो, तसा मला आला होता, म्हणून मी करत नव्हते.
आणि जेव्हा फोन आला निवेदिता ताईंचा आणि त्यांनी सांगितलं की मुळात खुद्द अशोक मामा असणार आहेत मालिकेमध्ये आणि माझं जे काही इंटरॅक्शन आहे ते जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर असणार आहे, प्लस ही कुठेही मनामध्ये किलमिश नसलेली, कुठल्याही प्रकारची द्वेषभावना नसलेली एक बाई आहे, साधी सरळ पटकळ, जे मनात आहे ते तोंडावर आहे अशी ती बाई आहे. आणि अजून एक हे म्हणजे तिचं नाव फुलराणी आहे. माझं असं झालं की खरी फुलराणी कधी करायला मिळेल तेव्हा मिळेल, आपण आपल्या वाट्याला येते ती फुलराणी साकारूयात. खरंच. आणि ती किती गोड पात्र आहे, किती गोड आहे ती भूमिका. आणि मामांबरोबर काम करायला अजून मजा येते. म्हणजे एकदा शिकणं इन्स्टिट्यूशन आहे एक मोठी ती अभिनयाची, पण तरी मला असं वाटतं की अदरवाईज सुद्धा आम्ही बोलता बोलता सुद्धा कधी कधी त्यांना असं वाटतं की आपण असं करून बघूया का, तुला जमेल का, करशील का. आणि मला परत एकदा तेच वाटतं की त्या समोरच्या माणसाला हा विश्वास वाटणं माझ्यावर की ही पकडेल आपलं टायमिंग, आणि मग कॉमेडीचं टायमिंग त्यांच्याबरोबर पकडायची त्यांनी काहीतरी एक प्रयत्न दाखवणं माझ्यासाठी हे खूप मोठं आहे. अशोक सराफ यांचं टायमिंग पकडणं हे अवघडच आहे, कोणाला जमतच नाही, भयंकर अवघड आहे. त्याच्यासोबत तुझं हे जे ट्युनिंग चाललंय, वा, प्रयत्न खूप असतो आणि बऱ्याचदा तो सफल होतो सुद्धा. बरेचदा हे तुम्ही दोघं ठरवता आणि मग सीन काही काही वेळेला होतं, कारण असं जे काही लिहून आलेलं असतं ते तर चांगलं आहेच आहे, आपण बोलतोच ते, पण तरी सुद्धा असं होतं ना की काही काही वेळेला ऍक्शन्स मध्ये पटकन की मी चालले, हा ऐक ना मी चालले, परत आता जातं का, तर असे हे जे सगळे छोटे छोटे न्यूआन्सेस आहेत ते आम्ही करतो वर्कआउट. नाही खरंच, आणि त्यामुळेच ते सीन खूप रंगतात आणि बघायला खूप मजा येते, करायलाही खूप मजा येते. नाही खरंच, त्यामुळे वा. नाही हा असं मस्त वेगवेगळ्या गोष्टी छान करतेस तू. मला असं वाटतं की जसं तू त्या एका वर्षात 7 भाषा शिकत होतीस, तसंच मला असं वाटतं की या पण वेगवेगळ्या गोष्टी तू एकाच वेळी करत असतेस. एकीकडे अभिनय चालू आहे आणि लिखाणही चालू आहे. तू ज्यांना असं वाटतं की तू अभिनय सोडला त्यांना अभिनय चालू आहे, चांगलं कॅरेक्टर आलं, चांगलं पात्र माझ्या वाट्याला आलं तर मला अभिनय करायला आवडतो. मला अभिनय करायला आवडत नाही असं नाही आहे. मी टेलिव्हिजन सोडलेलं नाही आहे, मी सिनेमात काम करणं सोडलेलं नाही आहे. मी नुकताच एक विकास बेहल बरोबर हिंदी सिनेमात कामही केलंय, छोटीशीच भूमिका आहे पण केलंय. वा. आणि त्यामध्ये जया बच्चन आहेत. बरं. आणि हा हिंदी सिनेमात पण रोल करतात. वा, क्या बात आहे. म्हणजे सगळं चालू आहे, छान चालू आहे, सगळं उत्तम चालू आहे. क्या बात आहे. नाही खरंच, नाही हा रिअली प्राऊड ऑफ यू असंच. थँक्यू सो मच. कारण हे फार गोड आहे, हा प्रवास फार गोड सुंदर होत चाललाय आणि दरवेळेला मजा येते तुझ्याबरोबर बोलायला, कारण इतकं काही बोलण्यासारखं असतं. सो मला असं वाटतं की नाही, आणि मी खरं सांगू का, मलाही तुझ्याबरोबर बोलायला जास्ती वेगळी गंमत येते, कारण बऱ्याचदा असं असतं ना की आपल्याला ज्यांनी सुरुवातीपासून पाहिलंय, वेन यू वर नोबडी, वेन यू वर नथिंग, त्यावेळेला ज्यांनी आपल्याला पाहिलंय त्या माणसांनी आपला प्रवास बघणं, आणि खूप कमी माणसं असतात निलिमा जी कौतुक करतात. खूप कमी माणसं असतात जी आपला माणूस म्हणून कौतुकाने त्या माणसाने केलेल्या अचीवमेंट्स किंवा त्या माणसाने आत्तापर्यंत केलेलं काम लोकांसमोर आणू शकतात. त्यांच्याकडे ती शक्तीही असते आणि त्यांच्याकडे ती वृत्तीही असते. नाहीतर काम सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंत खाली पाडणारी किंवा हिला काय जमेल, फार तर कॉन्स्टेबलचे रोल मिळतील वगैरे असंही म्हणणारी लोक आली आहेत आयुष्यात. पण मग नंतर असं झालं की हो, म्हणजे मी कॉन्स्टेबलच्या बायकोचंच काम केलं, पण भारतातल्या म्हणजे जगातल्या पहिल्या भारतीय नेटफ्लिक्स सिरीज मध्ये मी कॉन्स्टेबलच्या बायकोचं काम केलं. व्हेरी आयकॉनिक कॅरेक्टर. त्यामुळे असं काही काही वेळेला मला वाटतं की नाही, त्या लोकांना दाखवून पण दिलं पाहिजे, पण अनेकदा असं वाटतं की तुझ्यासारख्या माणसांना अजून माझं कौतुक वाटेल असंही काम व्हायला पाहिजे, ज्यांनी सुरुवातीपासून काम बघितलंय. खरंच म्हणजे मला नाही, तुझा प्रवास नेहमीच खूप छान वाटतो. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की ती वेगवेगळी सरप्राईजेस तू देत राहतेस आणि तो प्रवास लिनियर न होता आणखीन एक्साइटिंग होत जातो. आणि मला असं वाटतं की येस, त्याच्या मागे तुझा संघर्ष आहे, तुझा वाट पाहणं आहे, ती मेहनत अपार आहे. तर क्या बात आहे. खरंच नाही, हा इट्स अ ब्युटिफुल जर्नी आणि सफर खूबसूरत है, मंजिल भी खूबसूरत ही होगी. ऍब्सोल्युटली. वा, क्या बात आहे. खरंच असं छान छान काम करत राहा, वेगवेगळ्या सरप्राईजेस देत राहा, लिखाणही सुरू राहू दे, अभिनयही सुरू राहू दे, आणखी काय काय छान. आय एम शुअर नेक्स्ट टाइम अजून बोलायला बरंच काही असणार. सो थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं. खूप भरभरून शुभेच्छा. थँक्यू. तू मला बोलवलंस आणि मुळात म्हणजे जे बऱ्याचदा मला करायला जमत नाही
किंवा असं खूप सांगायला जमत नाही, मी हे करते, मी ते करते, ते करते, पण तू गप्पा मारता मारता काढून घेतलंस माझ्याकडनं मी आता काय काय करते ते. पण थँक्यू सो मच. त्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचायला मदत होते आणि तुझ्यासारख्या मैत्रिणींचं कौतुक मिळतं. आय थिंक दॅट्स ऑल आय वॉन्ट. नाही, खरंच हा प्रवास खूप छान आहे आणि आय एम शुअर या धाकड गर्लचे फॅन्स नक्कीच वाट बघत असतात की आणखी आता नेहा काय करणार आहे. त्यामुळे ते तितकंच छान छान होत जाऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी आणि येस, विल रॉक टुगेदर. जाताना फॅन्सना काही सांगायचं तुझ्या? नाही, काही नाही. 25 एप्रिलला देव माणूस नावाचा मी लिहिलेला पहिला सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आहे. तर कृपया चित्रपटगृहामध्ये जाऊन तो सिनेमा पहा, मालिका पाहत राहा आणि नवीन जी जी काही कामं करीन ती तुमच्यापर्यंत आणत राहीन. तुमचं प्रेम, कौतुक असंच असू. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.